श्रोतेहो नमस्कार. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्याने निसर्गाशी मैत्री करत हस्तकलेला नवे रूप दिले आहे. बांबूसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा उपयोग करून अगदी बांबू करवंटीपासून सुंदर, उपयुक्त आणि कलात्मक वस्तू तयार करणारे प्रदीप पावसकर आज आपल्यासोबत आहेत. हस्तकला ही केवळ कला नसून ती उपजीविका, संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाचा मार्गही आहे. तर चला आपण जाणून घेऊयात त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी सिंधुदुर्गमधील कुडाळ पावशी येथील एक रहिवासी आहे. माझे नाव प्रदीप वसंत मेस्त्री. मुंबईमध्ये प्रदीप पावसकर या नावाने माझा परिचय. माझा जन्म हा मुंबईचा असल्यामुळे शिक्षण, नोकरी ते व्यवसाय हे सर्व माझे मुंबईमधलेच. शिक्षणामधला आवडता विषय माझा चित्रकला. सर, आपल्याला या कलेबद्दल कशी आवड निर्माण झाली? म्हणजे बालपणात आपण कशा प्रकारे या कलेकडे ओढले गेलात त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा. लहानपणापासूनच मला चित्रकला फार आवडायची. शाळेत माझ्याकडून चित्रकलेचे शिक्षक शाळेतल्या भिंतींवर रंगीबेरंगी छान छान चित्र काढून घ्यायचे. पण माझ्या घरून मात्र वडिलांचा माझ्या चित्रकलेला विरोध होता. कधी कधी त्यांच्याकडून मारही पडायचा. घरी मला कोणी अभ्यासाला बसवले तर मी पुस्तकामध्ये एखादे कोऱ्या वहीचे पान ठेवून त्यावर चित्र काढत बसायचो. कधी कधी रागाने वडील म्हणायचे की चित्र काढून कोणाची भले झालेलं नाहीये, त्यापेक्षा अभ्यास कर. पण आज मला असं वाटते की चित्रकला मला बरंच काही देऊन गेली आणि अजूनही देते आहे. अभ्यासापेक्षा तुमचा कलेकडे जास्त कल होता. हो, नक्कीच. सर, कलेचा हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला ह्याबद्दल सांगा. शिक्षण पूर्ण झाल्यावरती मी त्या कलेशीच जोडलेले नोकरी किंवा व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं. शिक्षण माझं बघायला गेलं तर परिस्थितीमुळे आम्हाला करता नाही आलं. पुढे गरीब परिस्थिती होती आमची आणि त्यामुळे दोटच माझं शिक्षण झालं. आणि आम्ही जास्त करून मी 4 पैसे कुठे मिळतील म्हणजे आपल्या प्रपंचाला जोडले जातील यामध्येच मी, कारण का घरामध्ये तसं बघायला तर मी मोठाच होतो आमच्या घरामध्ये, बाकी सर्व लहान. त्यामुळे ही जबाबदारी आणि शाळा आणि चित्रकलेचा उपयोग करून मी गारमेंटमध्ये जे सदरे वगैरे शिवतात किंवा काय करतात त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी काढण्यासाठी जे समोरचा भाग असतो त्यावरती डिझाईन काढून मी त्यांना माझ्या हाताने मी त्यांना काढून द्यायचं काम करायचो. मग त्यावरती ते एम्ब्रॉयडरीज करायची माझ्या चित्रावर. त्याच्यामध्ये मी ते सुरुवातीपासून लहानपणापासून शाळा प्लस शाळेतून आल्यानंतर त्यांच्याकडे बसून हे काम करायचो. म्हणजे अभ्यासालाही वेळ नसायचा कारण जास्त करून प्रपंचाकडे आमचा लक्ष असायचा, कारण सर्वच आमची परिस्थिती फार गरीब असल्यामुळे आम्ही ते ओढायचा प्रयत्न करायचो. आम्ही आमची एक जबाबदारी म्हणून, कारण का मोठ्या घरात असल्यामुळे. आणि पुढे मग मी शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी एका ठिकाणी नोकरी पकडली. नोकरी पण ती पण मला हवी होती की मला चित्रकलेशी निगडीत असेल तर ती करावी. नशिबाने मला ती मिळाली. त्या मशीनचं नाव होतं पेंटोग्राफ मशीन. म्हणजे जसं मी चित्र जसं काढतो कागदावरती तशी ती मशीन काम करते. ते फक्त एवढंच फरक आहे की मी कागदावरती उतरवतो पेन्सिलीने आणि ती मशीन लोखंडावरती उतरवायचं काम करते. म्हणजे मला जे चित्र हवं आहे ते त्यात कोरून द्यायची ती मशीन. त्यामुळे त्या मशीनशी मी खूप माझी जोडला गेलो आणि वाटलं की यातच माझं करिअर मला करायचं आहे. पण एक मात्र की त्या मशीनला लागणारे फर्मे, म्हणजे आपण एखादं म्हणतो की थोडक्यात उदाहरण द्यायचं तर आपण एखादा झेरॉक्स मारायचं तर ते आपण झेरॉक्सवाल्यांकडे जाऊन ती सेम कॉपी काढायची आहे. त्यासाठी आपण तो जसा कॉपी म्हणतो सेम टू सेम निघण्यासाठी आपण ते प्रयत्न करतो. तसंच ते अगदी जसा फर्मा बनवतो पॅटर्न ते आहे ते जसं उतरवायचं काम करायचं. म्हणजे फर्मा नसेल तर ती मशीन काम करू शकत नाही. तसं असं ते मशीनचं हे आहे. मग मी थोडी वर्ष त्या मशीनवरती काम केल्यावरती चांगला अनुभव घेतल्यावरती, कारण का अनुभव नसेल तर मी अर्धवट सोडून ते उपयोग नाही की मी दुसऱ्या पटकन त्यामध्ये एक काम करतो. त्यासाठी मी त्या मशीनवरती अनुभवासाठी मी बरेच वर्ष म्हणजे 10 ते 12 वर्ष घालवली. आणि त्याच्यानंतर मी माझा स्वतंत्र व्यवसाय मी सुरू केला. सर, आपण या हस्तकलेतून बांबू करवंटीपासून ज्या वस्तू बनवता त्या वस्तू बनवण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली? बघायला गेलं तर तो कोरोनाचा काळ होता आणि मी मुंबईला होतो
आणि तिथे म्हणजे आम्हाला बाहेर येता जाता पण येत नव्हतं, की म्हणजे असं एवढी परिस्थिती होती. मग मी विचार केला की इथे बसून तर काय होणार नाही, तर कमीत कमी गावी तरी मोकळेपणा ते आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मी ते माझे कोरीकामाचे जे अवजारं होती म्हणजे हत्यारं वगैरे जे असतात ती मी सोबत घेऊन मी माझ्या गावी आलो आणि की इथे आपण काहीतरी करू असं विचाराने. आणि बरेच दिवस माझे असेच निघून गेले, 15-20 दिवस निघून की काय मार्ग सापडे ना मला की काय करावं नक्की. की आपण म्हणजे ठरवून तर आलो आहे, रोज त्या माझ्या अवजारांकडे बघून बघून पण मला सारखं बेचैन होत होतो मी मनात की माझं मी काय करू शकत नाही इथे बसून पण. काय इकडे पण तीच परिस्थिती होती गावी कोकणाकडे की कुठे जाता येतं किंवा काय हवं नको काय आपल्याला मिळत नव्हतं. बरोबर. आणि अशात मी असंच बसलेलं असताना एक दिवस 15-20 दिवस माझे असंच निघून गेल्यानंतर एक दिवस अंगणात बसलं असताना पायरीवर समोर करवंट्यांचा ढिगारा दिसला मला. आणि त्या माझ्या मिसेसने आगीत जाळून टाकण्यासाठी म्हणजे सकाळच्या चुलीमध्ये वगैरे पेटवून टाकण्यासाठी म्हणून गोळा करून ठेवला होता. तर माझं नजर पडली तर मला असं वाटलं की मी यातून काही करू शकतो का. तर त्याच्यावर थोडासा मेंदूला ताण दिल्यावरती माझं लक्षात आलं आपण याच्यातून बरंच काही करू शकतो. जसं मग आठवलं मला केसांचे क्लिप्स म्हणा की करवंटीचे बाउल्स म्हणा, चमचे म्हणा, बाउल्स म्हणजे लागणारे. आठवलं की याच्यातून आपण बरंच काही करू शकतो, पण सुरुवात तर करूया पहिलं. मग तिथून माझी सुरुवात आली करवंटीपासून, म्हणजे की मी बनवायला चालू केलं अशा वस्तू. सर, करवंटी म्हणजे सामान्यपणे टाकाऊ समजली जाते. या करवंटीचा वापर करून आपण बऱ्याचशा उपयुक्त वस्तू बनवल्या आहेत. तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू तयार केल्यात आपण? यामध्ये करवंटीमध्ये म्हणाल तर मी केसांचे क्लिप्स वगैरे आहेत जे लेडीज लोक वापरतात. केस शोभेच्या वस्तूमध्ये मी फारसं बनवले नाही, कारण का माझी जास्त ओढ म्हणजे मला जास्त की विचार की आपल्याला घर उपयोगी वस्तू यायला पाहिजेत जास्त करून, त्याकडे मी जास्त भर दिला. कारण का एखादा समजा ग्राहक आपल्याकडे येतोय आणि त्या वस्तू त्याला हव्या आहेत, पण त्याला त्या वस्तूचा त्याला उपयोग व्हायला पाहिजे की त्याचं तो मोल मोजणार आहे, त्याला त्याचा उपयोग व्हावा. आणि हा विचार करूनच मी जास्त करून ह्या गोष्टीकडे जास्त भर दिला. आणि त्यामुळे मी गृहोपयोगी वस्तू बनवाव्या अशा विचाराने मी चालू केलं. अच्छा सर, या कलेसाठी आपण काही प्रशिक्षण घेतलं आहे का, की अनुभवातून विकसित झालेली कला आहे? पहिलं सांगायचं म्हणजे त्यातून मला अनुभवातून आलेल्या गोष्टी आहेत. ह्यासाठी मी प्रशिक्षण वगैरे काही नाही, कारण का जे मी सुरुवातीपासून जे केलं, जे करत आलो तेच मला यामध्ये उपयोगी आलं. त्यामुळे मला त्याचं म्हणजे असं की मला कुठे प्रशिक्षण आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे यासाठी प्रशिक्षण कुठे नाही आहे करवंटीमध्ये काय करायचं. तर वेगवेगळ्या बांबूमध्ये आहेत, भरपूर ठिकाणी आहेत बांबूमध्ये प्रशिक्षण केंद्रे, पण करवंटीपासून असं काही नाही. त्यामुळे मी मला एक सुरुवातीपासून करत आलेलं त्याच्यामधून मी ते करवंटीमध्ये भर केली आणि करवंटीपासून बनवायला लागलो असं. सर, या कामात सुरुवातीला कोणत्या अडचणी तुम्हाला आल्यात? तसं बघायला गेलं तर मला अडचणी अशा फारशा आल्या नाहीत, कारण का मुळातच मी या कला सर्व येताना माझ्यासोबत मी जे लागणार आहेत वस्तू म्हणजे कार्विंगसाठी कोरीकामासाठी लागणाऱ्या वस्तू मी सोबत येताना घेऊनच आलो होतो गावी. त्यामुळे मला कोरीकामामध्ये किंवा करताना किंवा कुठलं काम करताना त्याच्यामध्ये कुठे अडथळे नाही आलेत. पण अडथळे आले मात्र येते की मला की ह्या वस्तू बनवलेल्या विकायच्या कुठे, त्याचं मार्केटिंग कुठे, बाजारपेठ कुठे शोधायची, हा माझा मोठा अडचणीचा विषय आला. आता माझ्याकडे येणारे थोडंसं नावाने रूपाने आल्यामुळे येऊन घरून घेऊन जातात माझ्याकडनं वस्तू, त्यामुळे मला ती पण अडचण माझी निघून गेली. बाजारपेठीची अडचण अशी मला विशेष आता मला वाटत नाही. सर, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला आपल्या वस्तूंना बाजारपेठ कशी निर्माण करावी ही अडचण जाणवली होती, पण काही कालावधीनंतर ती अडचण दूर झाली. मिसेस आणि मी, माझी बायकोचा या सहभाग जास्त आहे, तसं बघायला गेलं तर प्रोत्साहनही जास्त आहे तिचं. त्यामुळे मी हे करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि पुढे मला करायचं आहे, नाही असतला भाग नाही, पण ते सुरुवात तर आपण पण केली आहे ती अशा पद्धतीने करूया की जास्त कर्ज वगैरे घेणं किंवा कुठल्या गोष्टीसाठी कुठलं काय आहेत यासाठी मशिनरी वगैरे आहेत महागड्या, पण त्या घेऊन काम करणं म्हणजे मग हस्तकला असं म्हणणं चुकीचं ठरतं ते. कारण का हस्तकला म्हणजे हाताने करण्याच्या वस्तू आहेत त्या, हाताचाच वापर जास्त करून
क्वचित ठिकाणी तुम्ही एखादी मशीन, छोट्या मशीन वापरल्या तर ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी मी बघतो की CNC मशीन करतात की त्यात ते लोक जे राउटर मशीन असते, लेझर मशीन असते, प्रिंटर मशीन असते, ह्यांना एक प्रोग्राम दिलेला असतो, ते काम करत असतात. त्याचा खाली ठेवायचं आणि ते फक्त लेझरिंग करायचं किंवा रोटरिंग कटिंग करायचं. पण हाताने करणं हे तर तसं त्याच्यात नाही आहे. आणि हे आता बरेचसं जण मी बघितलं की फॅडच झालं की म्हणजे ते मशिनरी आणतात आणि त्याच्यावरती ते मशिनरीने ते करून घेतात आणि हस्तकला म्हणून हे करतात. म्हणजे त्या मशीनपासून मी थोडासा लांब राहूनच त्याने म्हणजे असा हत्याराचा आणि मशिनरींचा छोट्या वापर करून जर आपण एखादी वस्तू बनवतो, ती मला हस्तकला म्हणून मला म्हणजे करायला आवडते. अच्छा, म्हणजे तुम्हाला मशीनवर वस्तू बनवण्यापेक्षा हाताने बनवलेल्या वस्तू आवडतात. खरंय. सर, मला सांगा, आजच्या तरुण पिढीकडून हस्तकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आपल्याला याबद्दल काय वाटतं? तसं बघायला गेलं तर तरुण पिढी म्हटल्यानंतर म्हणजे जे विद्यार्थी वर्ग आहे, म्हणजे तरुण मुलं, त्यांच्याकडनं तर मला आवड असल्यासारखं वाटत नाही की त्यांच्याकडे बघून की आता काय मी जे करतो वस्तू ते कधी बघून फोनवरती वगैरे ते त्यांच्या प्रतिक्रिया असतात म्हणजे याच्यावरती काय बनवता काय नाही. पण असं त्यांना वाटत नाही की एकदा जाऊन आपण बघूया काय करतात ते व्यवस्थित का. म्हणजे करवंटी म्हटल्यानंतर त्यांना वाटतं की करवंटी म्हणजे हा एक विरंगुळा म्हणून करत असेल, असं त्याचा समज असेल. पण प्रत्यक्षात येऊन बघतील तर त्यांना कळेल की आपण काय, ही व्यक्ती काय करते, त्याच्यापासून काय काय बनू शकतं. पण जास्त भरणा मात्र मला दिसलं की महिला वर्गांचं जास्त आहे, तरुण मुलींचा वगैरे, कॉलेज तरुणींचा. कारण का त्या येतात, बघतात, मला प्रोत्साहनही देतात आणि त्या वस्तू आवडीने घेऊन पण जातात. त्यांचा जास्त भरणा याकडे, म्हणजे त्यांचा कल जास्त दिसतो. म्हणजे महिला वर्गांना जास्त याचा ओढ दिसते. बाकी असं दिसत नाही की तरुण मुलांना वगैरे त्याची ओढ आहे असं वाटत नाही. सर, आत्ताच आपण म्हणालात की आजच्या तरुण पिढीला या हस्तकलेत काही रस नाही. आता सांगा, आपण आपल्या कामामुळे पर्यावरण संवर्धनाला कशा प्रकारे हातभार लावता? बघायला गेलं तर पर्यावरणाला हातभार म्हटल्यानंतर मला हे ज्या मी 3 वस्तू ज्या निवडल्यात, करवंटी, लाकूड आणि बांबू, ह्या मला पर्यावरणाने, निसर्गानेच दिलेल्या आहेत. त्याच्यात मी असं वेगळं असं काय मी की एखादं कृत्रिमरित्या बनवलेल्या वस्तूंचा वापर असा मी त्याच्यात काही नाही आहे. आणि तो विचार करूनच मी या निसर्गाच्या वस्तू म्हणजे दिलेल्या वस्तू आहेत, लाकूड, बांबू, करवंटी, ह्या त्यामध्येच आहेत की त्यामध्ये जे सहज आपण बाहेर समजा तुटल्या फुटल्या आपण बाहेर टाकल्या तर त्या आगीत जळून जातात किंवा मातीत पडल्या तर त्या विरघळून जातात. पर्यावरणाला काही धोका निर्माण होणार नाही माझ्याकडनं मी जास्त करून ह्या गोष्टीचा विचार करून, जास्त करून ह्या गोष्टीकडेच विचार करून मी त्या वस्तू निवडल्या. अच्छा. सर, महिला, युवक किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी ही कला रोजगाराची संधी ठरू शकते का? हो, नक्कीच. ही जी करवंटी आहे ती घरोघरी उपलब्ध असते. स्पेशली कुठे जाऊन विकत घ्यायचं नाही आणि यासाठी काय मोठं बोजबारा घेऊन बसायची काही गरज नाही आहे. मी आज घरामध्ये बसून करतोय, त्यावेळी असं मला वाटत नाही की मला कुठे अडथळे येतात. जागेचा अभाव म्हणजे थोडासा कुठे जास्त वस्तू बनवून ठेवू शकत नाही हाच. आणि ह्या वस्तू म्हणजे बनवताना त्यांनाही असं कुठे वाटणार नाही की आपण म्हणजे कुठे वेगळेपण असं म्हणजे कुठे जागेचा अभाव आहे किंवा काय करायचं आहे. त्यांच्याकडे ह्या गोष्टी त्यांना आणि वेगळेपणा आहे करवंटीचा, नवीन काहीतरी असे आहे म्हणून ते याकडे जास्त ओढले जातील असं मला वाटतं आणि ते त्यातून ते स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतात. सर, आपल्या कामाला मिळालेली एखादी पोचपावती म्हणजेच विशेष दाद, अनुभव आमच्या श्रोत्यांशी शेअर कराल का? हो, नक्की. एक किस्सा तसा आहे माझ्याकडे. कारण का जेव्हा मी सुरुवात केली या कामाला, म्हणजे करवंटीपासून सुरुवात झाली माझी, त्याच्यापासून मी केसांचे क्लिप्स आणि कानातले डूल्स वगैरे बनवायला चालू आणि जसं बनवल्या आणि त्या पूर्णत्व आल्यावरती मी त्या फेसबुकवरती पोस्ट केल्या. तर त्या बघून बऱ्याच जणांनी मला त्याच्याबद्दल म्हणजे खूप कुतूहल निर्माण केलं की म्हणजे खरोखरच वेगळेपणा आहे याच्यात आणि करवंटीपासून बनवलेले आहेत. आणि मला भरपूर पोस्ट आहेत म्हणजे यायचं की मॅसेज की छान बनवल्या हो, मस्त बनवल्या हो, कशा बनवल्या काय असं वेगळं. पण असं एक दिवस झालं की एका व्यक्तीने मला, तरुण विद्यार्थीच असेल का तो, त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, काका मला जरा ते व्हॉट्सअप करा ना, तुम्ही काय करवंटीपासून बनवलेल्या वस्तू आहेत त्या. तर म्हणलं हो नक्की. म्हणलं वाटलं कदाचित त्याला आवड निर्माण झाली असेल म्हणून तो काय प्रत्यक्षात बघायचं नाही, वेळ नसेल तर त्याला असं बघायचं असेल म्हणून मी त्याला व्हॉट्सअप थ्रू पाठवून दिल्या.
त्यांनी बघितले वगैरे, ते मला कळालं की त्याचं ओपन केलं. आणि थोड्या वेळाने त्याने मला परत फोन केला आणि म्हणाला की काका या करवंटीपासून नक्की बनवले आहेत का? तर म्हणाल हो करवंटीपासूनच आहेत. तर त्याने पुन्हा शब्दाला जोर देऊन असं म्हणाला की खरोखरच करवंटीपासून बनवले आहेत का? तर म्हटलं हो बाळा, म्हणजे मी जे बोलतोय ते खरं आहे बाबा, करवंटीपासूनच आहेत. तर त्याने शब्दाला जोर देत मला पुन्हा विचारलं की नक्की तुम्ही करवंटीपासून बनवलेले आहे का? तर म्हटलं हो म्हणालो. तर त्यावर त्याने काय म्हणायचं मला, का तुम्ही असं खोटं लोकांना काहीतरी पोस्ट करून तुम्ही असं फसवतात आणि प्रसिद्धी मिळवतात, तर असं नका ना करू. त्यावर तुम्हाला थोडंसं म्हटलं असं का बोलतोय, आहेत तर करवंटीचे आहेत. म्हणून त्याचा थोडासा राग आला मला त्या बोलण्याचा त्याच्या, आणि मी फोन कट केला त्याचा. जे व्हॉट्सअपवरती फोटो पाठवले होते ते मी स्वतः परत निहाळू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखरच त्या ओळखायला येत नाहीत की करवंटीचे आहेत म्हणून. आणि मी त्या थोड्या वेळाने ते विचार केल्यावर तर लक्षात आलं की हीच तर म्हणजे ओळखायला आली नाही एखाद्याला म्हणजे माझी कला, तर हीच तर पावती देण्यानं मला म्हणजे त्याच्याकडनं नकळतपणे मिळालं सर्टिफिकेट, असं मी म्हणतो. की पोचपावती म्हणा किंवा सर्टिफिकेट म्हणा. म्हणून मला वाटलं की आता थांबायचं नाही, कारण का खरोखरच ओळखायला येत नाहीत की ती करवंटीपासून बनवली. म्हणजे त्याने मला एक दिलेली नकळतपणे एक दाद होती. आमच्या गावामध्ये अनाव दाबाची वाडी येथील एक वाचनालय, लोकमान्य वाचनालय म्हणून आहे. त्यांनी बोलवून माझा सत्कार तिथे केला होता आणि 4 शब्द बोलण्याचे पण तिथे त्यांनी आग्रह केला होता मला, हे आठवते मला. तर मला सत्कार वगैरे केला काही ठिकाणी. मला त्यांनी बक्षीस वगैरे पण दिली की असं काहीतरी वेगळे पण आहे तुमच्या कलेमध्ये आणि आपल्या गावामध्ये, म्हणून त्यांना आणखीन आनंद होता. आणि बऱ्याच ठिकाणी मला असं कार्यक्रम असतात तेव्हा बोलवतात मला की या थोडंसं म्हणजे तुमचं मार्गदर्शन द्या आता तरुण पिढीला वगैरे. छान. सर, आज हस्तकलेचे महत्त्व कमी होत चालले आहे असं दिसून येतं. आपण श्रोत्यांना याबद्दल काय सांगाल? खरोखरच म्हणजे हस्तकलेचा म्हणजे आपल्याकडे तरी तसं प्रसिद्धीला नाही आहे हस्तकला ही. मला वाटतं जास्त खास करून महाराष्ट्रामध्ये हस्तकलेची उणीव दिसते. क्वचित हातांच्या बोटावर मोजण्याएवढे हस्तकलाकार आपल्या महाराष्ट्रात असतील. बाकी राज्यांमध्ये आपण पाहिले तर त्यांनी हस्तकला बऱ्यापैकी रुजवी ठेवली आहे. उदाहरणार्थ आसाम, गोवा, कर्नाटक म्हणा, राजस्थान, गुजरात यांच्याकडे जी वस्तू उपलब्ध असेल त्यापासून ते सुंदर सुंदर आकर्षक वस्तू बनवतात. सर, बांबू हस्तकलेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी कुठून सुरुवात करावी? सुरुवात त्यांनी करायची म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे या गोष्टीचं. म्हणजे जिथे कुठे असेल ते प्रशिक्षण केंद्रे. बांबू आणि करवंटी म्हणा किंवा इतर गोष्टी असतात त्या खूप टणक असतात. बांबू हा खूप टणक आहे, म्हणजे हाताने सहजासहजी कट होत नाही, तो कापला जात नाही. किंवा करवंटी म्हटली तरी आपण फोडताना पण आपल्याला लक्षात येतं की नारळ फोडताना की किती कठीण असते ती. मग ह्याला घासण्यासाठी आपल्याला म्हणजे किंवा त्याला आकार देण्यासाठी त्या अवजारांची गरज असते, त्या छोट्या मशिनरीची गरज असते. मोठ्या मशीन नाही, छोट्या मशीनची गरज असते. त्या मशीन म्हणजे अँगल ग्राइंडर, ड्रिल मशीन आहेत किंवा एक्सो मशीन आहेत, जिक्सो मशीन आहेत. ह्या मशीन आहेत ज्यांना त्या शिकणं फार गरजेचं आहे पहिलं सुरुवातीला. कारण त्या शिकल्यावरती असं मला वाटत नाही की बांबूच काय कुठल्या याच्यामध्ये करिअरमध्ये तो माणूस करू शकतो. कारण का ह्या सर्रास प्लंबरकडे पण असतात ह्या वस्तू, इलेक्ट्रिशियनकडे पण असतात, सुतार काम करणाऱ्यांकडे पण असतात ह्या. कारण का ह्या 3 वस्तूच त्या माणसांकडे असतात खास करून. तर हे शिकणं पहिलं महत्त्वाचं आहे की ह्या 3 गोष्टी, कारण का जर ह्या गोष्टी 3 शिकल्या नाहीत तर आपल्याला कुठेतरी ह्या काम करताना इजा देऊ शकतात, नुकसान अपघात होऊ शकतो एखादा. म्हणून महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं की हे पहिलं शिकणं गरजेचं आहे की ते हाताळायचं कशा प्रकारे कटिंग केला जातो, कुठल्या अँगलने कटिंग करायला लागतो, ही सगळी माहिती मिळवणं गरजेचं असतं. तर मी तर म्हणेन पहिलं प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. आता मी जे एक शिकलो आहे ते मी कुठेतरी शिकलो आहे, त्याचा अनुभव घेतला. अनुभवाशिवाय आपण तो पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी त्यांनी पहिला प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे तो अनुभव येणं त्यांना गरजेचं आहे त्यासाठी. म्हणजे त्यांनी तिथून सुरुवात करावी असं मला वाटतं. अच्छा
सर, आपल्याला भविष्यात काय करायचंय? काय योजना आहेत? माझी अशी योजना आहे, म्हणजे जे मी ज्याचं सुरुवातीला करतोय हस्तकला, हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठे आपण फार कमी प्रमाणात आहे. ते एक छोटंसं काय होईना माझ्याकडनं ते हातभार लावा, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्याकडे त्याचा प्रचार व्हावा, म्हणजे या गोष्टी बनवायला सुरुवात व्हायला पाहिजे. कारण का आपलं एक महाराष्ट्र, आपलं सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर पर्यटन स्थळ म्हणून पर्यटक येतात, पण त्यांना ह्या वस्तू आपण बनवलेल्या वस्तू ते काय न्यायच्या आठवणी म्हणून त्यांना नेता येत नाहीत. मग त्या दुसऱ्या ठिकाणीहून आलेले असतात. शिंपल्यांचे नेकलेस असतात, काळले जास्त फास्ट करून आपण बघतो ते इथे कुठे बनवत नाहीत ते ह्या गोष्टी आपल्याकडे काय कमतरता आहे का? मग आपल्या इथे का न बनवत ह्या गोष्टी? मग ते आपल्या इथे पण सुरू व्हायला पाहिजे अशा गोष्टी पण करायला, की आपल्याकडे भरपूर काय आहे, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे भरपूर आहे काहीतरी करण्यासारखं. मग ते इथे सुरुवात व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ते आपल्याला करायचं. मी ह्या ज्या वस्तू बनवतो खास करून करवंटीपासून, कारण आपल्याकडे करवंटीपासून वस्तू बनविणारे फार कमी आहेत. करवंटीच्या कलेत अजून तरी बाजारपेठ नाही. बांबू कलेत खूप मोठी बाजारपेठ आहे. याचा फायदा ग्रामीण भागाला होऊ शकतो. म्हणून मी करवंटी यांच्यापासून आपण किती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो हे लोकांना दाखवून द्यायचे आहे. त्यापासून त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप छान सर. श्रोते हो, खरंच ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कल्पना खूपच छान आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना करवंटी, बांबू, लाकूड या वस्तू तर सहज मिळणे शक्य असते आणि ही हस्तकला उपजीविकेचं साधन होऊ शकतं. त्यापासून रोजगार निर्मितीही होणे शक्य आहे. सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या हस्तकलेबद्दल माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना दिलीत, याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.